नमस्कार मंडळी, मी धनार्थ गाडी कोकण जेव्हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर आमच्या मंडळाची मॅची आहेत आज. हे बघा ट्रॉफी आणतात, हे बघा ट्रॉफी आणतात, बघा ट्रॉफी. हे पाडू नको आधी. हे बघा आमने बाजूक राव एक नंबराची बघा कसली आहे. खाली दगड लाव हमने, ते खाली दगड लावतो. हे बघा बघा शेवटचं मैदान आखून घेतात. हॅलो 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 मी मंडळ राहिलं असेल तर त्यांनी आपलं इथे येऊन आसन ग्रहण करायचंय. सुरुवातीला मशाल असो वा दिवा असो दूर करतो अंधार, संघर्षाच्या वाटेवरून देतो प्रकाशाचा आधार. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि म्हणून आम्ही श्यामसुंदर गाडी आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान भूषवायचे. मानकरी जय हनुमान क्रिकेट क्लब या मंडळाचे आज मी अध्यक्षस्थान घोषित केलेले आहे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांना मी विनंती करतो की त्यांनी या येथे आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून त्यांना मानवंदना द्यायचे. ए तकडे ती त्यांना तो पाईप पाय धुवू नको मला. थोडी बाई तकडे ठेव पूजा का तशी तशी होईल समयवर. संपतला पाहिजे जरा मात्र स्वयंपाक करता ह्या वेळेत तू आता काय तुझी प्रोकळा भात खायची मजा तुझी भात खळा मारा आकार 14 ताळे सामील करून तुझा पूर्वसंबंधात आहे तुझ्या मोळा करत
एक घंटे एकमत जोडो अनुभव वशी गांगो आकार मतकरी गटकरी जापकरी मेळेकरी गांगो आकार जे समाज घालून जातात अवनकडे जोड करून तुझ्या पंचाक्षरी गारुडी आकराचा आकार मर्यादा मार्केचा आकराचा तुझा 12 पाताचा हा चालत्या मागेला चालत्या मागेल मूळ मर्यादा पुराण एकमत जोडो पातातो पूर्वज 12 पूर्व समाज जप जवणकडे जोड करो सदर माणच्या आकाराची समाज घालून जैन भूमी आकाराचा मार्केचा तुझा एकमत जोडून तुझ्या गायगोटणीच्या अधिकाची समज घालून जाळा थाळा तो जोड मारून ज्या वर्षी पूर्वदान जाळा तो जोड बांधला खोटी मारला मटी रचल्या 5 थळा 12 आकार 12 पाताचा जोड करू आज कुळगत ब्राह्मण महापुरुष पूर्व समानतेची समज घालू काय जरी कोणाचा वय वाकडा असला तरी त्या ह्या मैदानावरून वेगळपण आज भारतीय बुद्धीच्या चतुर्थीमध्ये येणारी आज संघ असतील त्यांच्यावरही वेगळ पाडून आज खोट्याची मर्याद करून पूर्व सुकृत मोकळा करून ह्या वेगळ्या जसं आतापर्यंत हा 4था वर्ष आज उजवडलेला आणि आज गुन्ह्या गोविंदान बाळगोपाळांनी एकत्र केलं त्याचप्रमाणे ह्याच्याही पुढे असलेलं कोणत्याही तऱ्हेत काही क्लेश होता नाही होक देता नाही अशा तऱ्हेत बंदोबस्त घडवून आज जा काय मंडळात या मंडळात चांगल्या रीती सांभाळ करून तसे भारतीय संघांचा चांगल्या रीतीत सांभाळ करून आता पायापुढी सांभाळ करून किडी मुंगीपासून संरक्षण करून सुख भेटवून बरा करून दिल्लो जा पूर्णीन राखान रखोली पोटराव माझी आई बरा करून मी चुकल्या मागल्याची समज दगड फुटलो ना हा झाला काय झालं आला का एक फुट यो या बच्चो केवढा लहान वाळा काढला समान सारखं पडायचं ना पिशवी की बाई करते स्वागत करणे आधी वर जरा कट करा जाधव त्यानंतर आमच्या गावचे उपसरपंच स्नेहल घाडी यांचे स्वागत करतील विजय घाडी. धन्यवाद. स्वराज्य क्रिकेट क्लब संघाचे अध्यक्ष मंगेश राणे यांचे स्वागत करतील संतोष घाडी. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे जगदीश घाडी यांचे स्वागत करतील रणजित घाडी. श्यामसुंदर घाडी ज्येष्ठ नागरिक. शिवाजी काका यांचे स्वागत कर. राजू बांदेकर यांचे कमलात स्वागत करते. उपाध्यक्ष संतोष घाडी. उमा घाडी यांचे स्वागत करतील नितीन घाडी.
राजू यादव यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं, तर त्यांचे स्वागत करतील आमचे अध्यक्ष विजय घाडी. प्रशांत पेली यांचे स्वागत करतील संतोष घाडी. स्वराज्य क्रिकेट संघ आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतच असतो आणि यापुढेही त्यांचं सहकार्य असंच राहणार आहे. तर आमचा एक असं छोटासा प्रयत्न आहे की त्यांचे अमोल जाधव किंवा मनोज जाधव कुठे असतील त्यांनी आमच्याकडून स्वागत स्वीकारायचं आहे. विलास राणे जगदीश घाडी. आमच्या मंडळाचे अध्यक्ष विजय घाडी यांचे स्वागत करतील जगदीश घाडीचं. उपाध्यक्ष श्री संतोष घाडी यांचे स्वागत करतील जगदीश घाडीचं. ही बघा पहिली सुरू झाली आहे स्वराज्य आणि धरणेवाडीची. आम्ही वडापाव वाटतो आमच्या टीम मंडळाच्या माणसांका बघा बसलेस. बसले चेंडू आणि 11 धावा दोन्ही संघाने नोंद घ्यायची की कंपल्सरी चेसिंग राहील आणि पुन्हा एकदा नो यावर 1-2 3 धावा पूर्ण होते आणि एकूण 4 धावा 4 धावेने संघ पोहोचतोय तो 41 धावा संख्येवर आणि जिंकण्यासाठी 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. 5 बॉल हे बघा पहिलीच मॅच आहे. पहिलं बघूया विनर बघूया कोण होता. 7 धावा खूपच महागडे शतक मानावं लागेल ते. आणि राजने षटकार जर मारलाय तर प्रमोद गाडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. चार चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ती 4 धावा कंपल्सरी चेसिंग राहील आणि पूर्णपणे बीट होतोय फलंदाज आणि 2 चेंडू अमोल. 1 धाव पूर्ण होते, 2 धाव पूर्ण होते, 3री धाव पूर्ण होते. 3रे धाव संख्येनंतर पोहोचतोय संघ पोहोचतोय तो 47 धाव संख्येवर आणि 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. ती स्वराज्य टेबल या संघाला 1 चेंडू 1 धावा कंपल्सरी चेसिंग राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आणि खूप आणि मला वाटतं स्वराज्य टेंबवली हा संघ विजयी होतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारले दसकेगार पाटकर या संघाने तो फलंदाजीसाठी पाचारण करतात एनजी स्पोर्ट टेंबवली या संघाला. तरी फलंदाजी करताना सलामीची प्रारंभीची जोडी जाते मैदानात. शुभम आणि अजय स्ट्राईकला दिसेतो. अजय लेफ्ट हँड बॅट्समन. नॉन स्ट्राईकला दिसतोय शुभम घाडी राईट हँड बॅट्समन. हे बघा हे आमच्या मंडळाची बॅटिंग चालू आहे. हा सामना 2 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय हा सामना 2 षटकांचा राहील.
या ठिकाणी फक्त 4 धावा धावायचे. मेन पंच काम पाटील, अष्टपैलू खेळाडू नितीन घाडी, लेग पंच उत्तम घाडी, थर्ड अंपायर राज घाडी. दरम्यान सामन्याला सुरुवात. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं 20 बसक्याकर पाठ चेंडूसाठी सामोरा जाईल तो. आता मात्र अविनाश टू अजय ए. पहिला चेंडू टाकायला सज्ज होतोय अविनाश, एक लेफ्ट हँड बॅट्समनला. दरम्यान सामना चालू. पहिला चेंडू अजयसाठी. सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर यष्टीरक्षक. आता मात्र एक अवांतर धावा श्री गणेशा करतोय. एनजी स्पोर्ट हा संघ 1 धावेने. पहिला चेंडू जातोय नो. या नोने श्री गणेश होते, धावसंख्या होते 1. पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं यष्टीरक्षक. चेंडू आता मात्र पुढे येऊन मारण्यात बिग हिट करतोय. पाहूया नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतो. चेंडू मात्र नागमोडी वळण घेताना दिसतोय. ग्राउंडवरती हाना करता करता धावा कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र एनजी स्पोर्ट मारलं बघ काय. फटका येतोय नो मॅन स्टँड मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी बसकेकर पाटकर या संघाकडून. आणि आता मात्र ओव्हर थ्रो दिसतोय. वारंवार ओव्हर थ्रो करतायत. यावर मात्र 4 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना वारंवार दिसत अविनाश. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, परंतु बॅटची कडा घेऊन जातोय आणि यावर मात्र त्याला एक सुंदरसं जीवदान मिळतंय. पाहूया जीवदान कशा प्रकारे आपल्याला पुढच्या 9 बॉलामध्ये ते समजेलच. तालुक्यामध्ये गाजलेला अविनाश. आता मात्र वारंवार निर्धाव चेंडू जातोय वाटतं मला. यावर मात्र निर्धाव चेंडू जातो. फुल चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कव्हरचा फटका येतो. यावर मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावर मात्र 3 धावा कंप्लीट करताना दिसतात दोन्ही खेळाडू. आणि यावर मात्र 3 धावा कंप्लीट होताना दिसतात. बिग हिट येतोय का, कारण पहिल्यापासून सुरुवातीपासून बिग हिटचा प्रयत्न चालूच आहे आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. यावर मात्र कार्पेट ग्राउंड शॉट येतो आणि यावर मात्र किती धावा प्राप्त करतात पाहूया. 4 धावा. हाना करता 4 धावा कंप्लीट. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतो 17. देखते हे किसते आता एक खतरा. पहिला चेंडू लोकांच्या दिशेने येतोय. कव्हर ड्राईव्हचे जोराने धावत येते. चेंडू बघूया हातात थांबतोय, थ्रो करतोय आणि यावर मात्र ओव्हर थ्रो. बसकेकर पाटकर या संघाचं कंटिन्युअसली ओव्हर थ्रोचा गेम चालू असलेला दिसतो ग्राउंडवर. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र बॅटची कला घेऊन जातोय यष्टीरक्षकाचं बचाव काम बरोबर पाहायला मिळतोय. हाना करता 2 धावा कंप्लीट. आणि मला वाटतं धाव सुद्धा कंप्लीट करतायत दोन्ही फलक. धावसंख्या भर होते, धावसंख्या होती 24. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन जाते पवनच्या दिशेने. चेंडू जातो. यावर मात्र हाना करता आणि यावर मात्र पुन्हा एकदा ओव्हर तो स्वतः कप्तान अविनाश कडून. यावर मात्र 4 धावा झाले अर्धे. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल होते. सुंदर यष्टीरक्षक आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी गेलाय संकेत घाडी. खास या मॅच करिता मुंबईवरून एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कामगिरी, अशी त्याची ख्याती ग्राउंडवर आपल्याला दिसेल. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर दिसतोय तो संकेत घाडी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. यावर मात्र बच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि यावर मात्र हाना करता 4 धावा कंप्लीट. या 4 धावेने संघ पोहोचतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय.
आणि यावर मात्र फाईन लेग बाईकच्या स्वरूपात 1 धावा. या 1 धावेने संघ पोहोचतो 34च्या गळात. आता मात्र स्ट्राईकला दिसेल एक हार्ड हिटेड बॅट्समन मिस्टर शुभम घाडी. मोठ्या फटके मारायची गरज लागेल त्याच वेळी संघ मोठ्या. आता मात्र बिग हिट येतो परंतु नो मॅन स्टँड मध्ये घुसतो बॉल. चेंडू आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण नैसर्गिक अडथळा असल्या कारणास्तव गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा वारंवार ओव्हरथ्रोज. 4 धावा. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 38. बॉलिंग मका मना कोण पहिला चेंडू आणि बॉलिंग रेखायचा. अरे बॉलिंग धावामध्ये सापडते. बॉलिंग सूरज लहान कीर्तिमान सूरज. आता मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसतो. बसकी पात्र या संघाला मारा करेल सूरज. पुन्हा एकदा आले सावकाश घे बॉल हातात बॉल तुला सावकाश घे थांब. नैसर्गिक अडथळा असल्यामुळे स्वतः कर्णधार फाईन लेगच्या दिशेने घुसतो. त्यावर मात्र विकेट मात्र गमवतो. एकदा बॅटची हलगत कला घेऊन जातोय यष्टीरक्षक सावकाश परंतु कॅच मिस होते. यावर मात्र 2 धावा. या 2 धावेने संघ पोहोचला या ठिकाणी पाहायला मिळालं होम ग्राउंड वरती आपल्या. बॉलिंग सूरज दरम्यान संघाला सुरुवात. बरोबर नको टाक. 6 चेंडू आणि 28 धावा. टाकतो पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. बॉलिंग रे चेंडू जातोय चौकार सीमा रेषा पार. फुलताच नको हुसेन. आणि 24 धावा. 24 2 बॉल काढ. बॉलिंग 5 चेंडू 24 धावा. दोन्ही संघांनी विनंती करतो संघ चालू करा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय अंपायर नितीन हरिम यांच्याकडून. एक अतिरिक्त धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा पटू. आता मात्र अतिरिक्त धाव. मी बोला हात मारला थंय येऊ गोले नुसतं खोडी नाही तर पुन्हा माका हयक लावलं 2 गोले हा कोणी कॅच घेतलं. हा पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धावा. गतीचा चेंडू जातोय एसटीकडे. एसटीचा उद्ध्वस्त करतोय आणि यावर मात्र 2 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर अनुज मॅन फ्रॉम बॉलिंग आणि पुन्हा एकदा मला वाटतंय हॅट्रिक या ठिकाणी पहिलीच हॅट्रिक मिळते सुशांत याला. भारी शेवटचा चेंडू असेल. टॉच उडवल्याने आता आज या स्पर्धेचा अंतिम सोहळा खेळला जातोय एनजी स्पोर्ट्स विरुद्ध गांजेश्वर पाटकर. एनजी स्पोर्ट्स विरुद्ध परी स्पोर्ट्स. तरी प्रथम नाणेफेक जिंकले. प्रथम नाणेफेक जिंकून परी स्पोर्ट्स या संघाने फलंदाजी स्वीकारली तर क्षेत्ररक्षण प्राचारण केले एनजी स्पोर्ट्स या संघाला. पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर अंडरआर्म क्रिकेट्स मध्ये ज्याने आतापर्यंत आपलं नाव लौकिक केलंय तो विपिन कोंडुस्कर. सामन्याला सुरुवात करतायत मेन पंच विश्वनाथ धरणे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टोलवला. चेंडू टोलवला ऑन साईडला. यावर 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न खाली 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 पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. पहिल्या चेंडूवर 3 धावा काढण्यात यशस्वी ठरलाय. चला मी 3 धावांची संघाचं खातं खोलण्यात ठरतोय. तो पण लांब राहता ना तर खेळण्यात सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवर बाळा.
आणि यावर मात्र सुरेश चेंडू पडतोय, चेंडू निर्धाव जाईल. सुंदर गोलंदाजी होते, तितकंच सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय यष्टीरक्षक शुभम याच्याकडून. पुढील चेंडू सूरज याचा खेळण्यात आता मात्र कुठेतरी टप्पा अचूक टप्पा पडतोय, पहिला धक्का बसतोय बाळाच्या स्वरूपात. तिसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू टाकला, त्यावर 3 धावा आला. दुसरा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी सफल होतोय सूरज परिस्थितीच्या संघाकडून. यावर मात्र अतिरिक्त धाव मिळेल, पण तो वाईटची घोषणा करतायत. यावर एक अतिरिक्त धाव मिळते, अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होईल 4 आणि यावर मात्र कुठेतरी यशस्वी चुकतोय, त्याला फायदा होईल परिस्थितीच्या संघाला. 2 धावा आतापर्यंत मिळून यशस्वी ठरला आणि आता मात्र स्ट्राईक घेतले विपिन याने. यावर मात्र 3 धावा मिळतील, या 3 धावेने संघाची धावसंख्या होईल 7. सामना करेल सूरज याचा पुढील चेंडूचा. चेंडू टोलावलाय, कुठेतरी षटकाराचा मनसुबा होता, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे, कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकतोय. पुन्हा एकदा ओव्हर स्वरूपात 1 धाव मिळेल. एकूण 4 धावा, 4 धावांची संघाची धावसंख्या मात्र होते संघाची धावसंख्या होते 11. एका गडाच्या मोबदल्यानंतर शेवटचा चेंडू टोलवला, कॅच होता मात्र कुठेतरी जयची संधी आहे आणि सूरज क्षेत्ररक्षण होतंय सुशांत याच्या बळून. आणि आता मात्र कुठेतरी संघाकडून दुसरा गोलंदाज उत्तम पंचांच्या उजव्या हाताने मारा करताना पाहायला मिळेल. त्याचा सामना करून दोन बॅटर पोहोचतो स्ट्रायकिंग एंडवर. पुढील चेंडू उत्तम याचा चेंडू टोलावला, अजय याच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण होते, त्यावर मात्र 2 धाव. परत गोलंदाजी सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आतापर्यंत एनजी स्पोर्ट्सच्या संघाकडून. संघाची धावसंख्या 13. पुढील चेंडू उत्तम याचा खेळण्यात सज्ज असेल, कौस्तुभ चेंडू टोलावला, कुठेतरी जेल चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. यावर मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण होते, रनआउट. यावर मात्र एकूण धाव योगेश. क्षेत्ररक्षण सजवताना स्वतः संघ मालक एनजी गाडी आणि सुरेश जेल झाला होता. चेंडू न असल्याने गोलंदाजीतील 2 चेंडूत आतापर्यंत 9 धावा खर्च केला, कुठेतरी महागडं षटक ठरतोय उत्तम याचं. सूरज गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकात, सूरज याच्याकडून 2 गडी बाद करून फक्त 11 धावांवर रोखलंय परिस्थितीच्या संघाला. सलामीचे दोन्ही फलंदाज बॅक टू पवेलियन विपिन आणि बाळा. सूरज गोलंदाजी सूरज याची. त्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन आलाय उत्तम याने 2 चेंडूत 9 धावा खर्च केलेत. पाहावं लागेल पुढील 4 चेंडू कशा टाकले जातील. यावर मात्र कुठेतरी टोलवलाय चेंडू आणि मला सुरजो म्हणजे सूरज जेल झालाय. स्वतः सूरज ज्याने पहिले षटक टाकून 2 गडी बाद केले होते, आता मात्र स्वतः सूरज क्षेत्ररक्षण करतोय. काली त्याच्याकडून आपल्याला आनंद बघा मिळालं. सुमार रेषेवरती सूरज जेल काल घेतला होता. त्याचप्रमाणे आज राईट हँड बॅटर दिनेश स्ट्रायकिंग एंडवर चेंडू टोलवलाय. मैदानाचा विचार करता धावून धावा जास्त काढण्याचा मनसुबा दिसतोय परिस्थिती. उत्तम याचा पुढील चेंडू दिनेश आला स्ट्रायकिंग एंडवर दिनेश. यावर मात्र कुठेतरी वाईटची दाद मागतोय, पंच दाद फेटाळतील, चेंडू निर्धाव जाईल. सुंदर यष्टीरक्षण होतंय शिवम याच्याकडून. चेंडू निर्धाव. पुढील चेंडू उत्तम याचा खेळण्यास सज्ज असेल दिनेश स्ट्रायकिंग एंडवर चेंडू टोलवलाय. यावर मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण होतंय, कुठेतरी खेळ चुकतोय, फायदा होईल परिस्थितीला. एकूण 3 धावा, 3 धाव्यांची संघाची धावसंख्या होईल 27. योगेश पंचांच्या उजव्या हाताने मारा करताना योगेश पहिला चेंडू दिनेश आला आणि यावर मात्र कुठेतरी यष्टीरक्षक चुकतोय. धावची घेण्याची संधी होती मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकतंय. धावची नामी संधी होती, क्षेत्ररक्षण चुकतंय, फायदा होईल दिनेशाला. अजून एक दिनेश दिसतो मैदानात. पुढील चेंडू दिनेश येण्यास चेंडू टोलावला नोमॅन्स लँड मध्ये. पाहावं लागेल किती धावा. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावे 4थ्या धावाचा प्रयत्न असेल असं मला वाटतंय. 4 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग between the विकेट पाहायला मिळते दिनेश आणि योगेश यांच्यामध्ये. संघाची धावसंख्या होते 33. बॉल फिरतात याचं जायत ना. अगदी 4 चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत. सुरत
गोलंदाजी केले, 2 चेंडू सुरेख टाकले, नेमके 6 चेंडू टाकले तर फायदा होईल एनजी स्पोर्ट्सच्या संघाला. मात्र अतिरिक्त धावा देण्यापासून रोखावं लागेल योगेशाला. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू चांगलंय ना पडतोय योगेशाचा. कुठेतरी बॅटिंग लावलं तरी जात नाही, भिंगरा होता. तीन चेंडू कशा प्रकारे टाकला जातो योगेशाच्याकडून. आता मात्र खूप वेळानंतर एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावा जर थांबवल्या तर कुठेतरी फायदा होईल एनजी स्पोर्ट्सच्या संघाला. पुढील चेंडू योगेशाचा खेळण्यास सज्ज असेल. राईट हँड बॅटर परिषद संघाकडून चेंडू टोलवलाय. कुठेतरी षटकाराचा निर्धार दिसतोय आणि निर्धार यशस्वी ठरतोय. खूप वेळानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं विपिन कोंडुस्कर याच्या फलंदाजीतून षटकार पाहायला मिळतील, मात्र त्याची कामगिरी परिस्फोटच्या संघाचा गणेश करताना पाहायला मिळतोय. गणेश मारो ना तर विपिन मारो, फायदा मात्र परिस्फोटला होतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या 40. पुढील चेंडू टोलवलाय. कुठेतरी पुन्हा एकदा षटकाराचा मंचभाव होता आणि सुंदर कमबॅक पाहायला मिळतं योगेशाच्याकडून. 5व्या गडी बाद होईल. 5 गड्यांच्या ओव्हरला संघाची धावसंख्या होते 40. अजूनही संघाची धावसंख्या 40. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि तशी फलंदाजी मात्र आतापर्यंत पाहायला मिळाली नाही परिस्फोट संघाकडून. योगेशाचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी असेल योगेश आणि यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय. 4थ्या धावाचाही प्रयत्न दिसेल आपल्याला आणि एकूण 4 धावा. या 4 धाव्यांची संघाची धावसंख्या होते 44. 44 लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र 18 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान असेल. तुम्ही जिंकलास तर 3रा बसतला, डीजे ब्रावो नॉन साइडला जिंकले तर 4था बसतला. शुभम पहिला चेंडू तोडवला. चेंडू इथे ग्राउंड शॉट मारू गए. धावागाने यशस्वी ठरेल. 2 धावा तर मात्र पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा निश्चय होता, मात्र 2 धावांवर समाधानी सलामी फलंदाज शुभम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला डीजे ब्रावो. इंडियाने को येता 18 चेंडू फलंदाज शुभम नॉन स्ट्रायकिंगला या डीजे स्पोर्ट्स. डीजे ब्रावो 2 धावा आता 3ऱ्या धावेचा निश्चय दिसतोय आणि यावर मात्र कुठेतरी 3 धावा चेंडू टोलवला. 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा निश्चय दिसतो, मात्र एका धावेच्या समाधानी असेल सूरज. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या होते 6. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 6. आता मात्र कुठेतरी पंचांच्या उजव्या हाताने मारा करताना पाहायला मिळतोय कौस्तुभ. अठरा चेंडू 45 धावांचं आव्हान पार करताना पाहायला मिळतोय संघ. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय आणि 3 धावा सूरज. पुढील चेंडू सुरज खेळण्यास सज्ज असेल कौस्तुभाचा. चेंडू टोलवला ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांची संघाची धावसंख्या होईल 11. अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुढील चेंडू सूरजाने टोलवलाय. मात्र 1 धाव पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय आणि एकूण 2 धावा पूर्ण. त्या 2 धाव्यांची संघाची धाव. कोण नाही तुमच्या अरे लेफ्टवाले कोण हो लेफ्टवाले काढू कोण चांगले खाणार लेफ्टवाले बदलताना पाहायला मिळते. 16 धावांची सरासरी असेल. 12 चेंडू आणि 32 धावा. चेंडू टोलवलाय नो मॅन्स लँड मध्ये. एकूण 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र 2 धावांवर समाधानी असेल. पुढील चेंडू खेळण्यासाठी असेल. चेंडू टोलवला त्याच दिशेने. एकूण 1 धाव पूर्ण केले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकतोय आणि यावर मात्र नैसर्गिक अडथळ्याने चेंडू जाईल सीमा रेखा पार. एकूण असेल देत नाही डीजे ब्रावो. चेंडू टोलवलाय. चेंडू घेतो नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एकूण 2 धाव पूर्ण. त्या 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. पाहावं लागेल किती धाव यशस्वी ठरतील आणि यावर मात्र एकूण 4 धावा. 4 धावेने ही संघाची धावसंख्या होईल 23. चालू सामना अंतिम सामना एनजी परिस्फोट या संघाने पण फलंदाजी स्वीकारून 18 चेंडू 45 धावांचा कुठेतरी बदलताना पाहायला मिळते. कुठेतरी सोपं समीकरण करताना पाहायला मिळते. डीजे ब्रावो 9 चेंडू आणि 22 धावा. चेंडू ठरवलाय नो मॅन्स लँड मध्ये. सुरक्षित दर्शन होतं. यावर मात्र 1च धाव मला वाटते धावची होण्याची संधी होती. संधी हुकतीये. यावर 1च धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 24. बॅट काढलाय
नाही सुरजन सोडला आणि तो पाठी गेलेलो आकडे. चेंडू आणि एक सुरेश चेंडू मात्र कुठेतरी नेमका जाण्याची संधी होती मात्र यशवंत सुटतो. एकूण 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय आणि यावर मात्र एकूण 3 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. चेंडू होता. चेंडू निर्धाव जाईल. 18 धावा. काय की नेलो सूरज मात्र कुठेतरी वाईल्ड अपील करतोय. पाहावं लागेल पंचांनी 5-7-17 वाईड. एकूण 2 धावा. त्या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होईल 29. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. कव्हर होतो. स्ट्रायकिंग एंडवर खाऊक नको बॉल. आमचे एका बॉलात 2 एका बॉलात 1 रन झाले ना. संघाचा कर्णधार विपिन स्वतः एका बॉलात 2 रन झाले. 6 चेंडू आणि 16 धावा स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर डिगेला चेंडू टोलवला आहे. चेंडू मला वाटतं नो मॅच लाईन मध्ये पडेल आणि यावर मात्र एकूण 4 धावा. 4 धावेची संघाची धावसंख्या होईल 36. आणि 12 धावा. चेंडू टोलवला. चेंडू जाईल नो मॅच लाईन मध्ये. क्षेत्ररक्षण होत आहे दिनेश याच्याकडून. यावर मात्र पंचांचा 9चा इशारा येतोय. एकूण 3 धावा मिळतील. तो धावताय. संघाची धावसंख्या वाढून संघाची धावसंख्या होते आणि तिसऱ्याक लागू झाला. तिसरा घेऊन वाटिकला मोकळे. तिसरा सूरज गाडी जोरदार टाळ्या लावली. एक आपल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन फक्त 11 रन दिलेले होते आणि उत्कृष्ट फलंदाज देखील अशा नामवंत खेळाडूंचे त्याने विकेट घेतलेले होते. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे तो सूरज गाडी. त्यानंतर सचिन गाडी यांना विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी द्यायची. तो उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला आहे तो विपिन कोंडस्कर. स्पोर्टच्या ठिकाणी कोणतरी येऊन त्याची ट्रॉफी घ्यायची आहे. उत्कृष्ट फलंदाज कारण त्यांनी सेमीफायनल मध्ये 44 रन मारून आपल्या फलंदाजीचा प्रेक्षकांना मनोरंजन आनंद झाला होता. 2 शब्द बोलू का. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी सोमवार यांना विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी द्यायची. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला तो कौस्तुभ कौस्तुभ आणि त्यानंतर आजच्या संघाचा जो सामनावीर ठरला होतो कोण असेल तुम्हाला वाटतं. डीजे ब्रावो सूरज मांडवकर याला ट्रॉफी देतील. अध्यक्ष ब्रावो. त्यानंतर झाले. बागलवाडी त्या संघाला जोरदार टाळ्या वाजवले. एवढ्याच लागते नाही रांगेच्या मारून राहायला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो परिस्फोट. मी राजू गांधीकर यांना विनंती करतो की त्यांनी द्वितीय क्रमांकाचे पुस्तक खेळ आहे आरजीची होतच असते. आता जरी दुसऱ्या क्रमांकाचा
तरी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी नक्कीच तुमचा क्रमांक बसणार आहे, प्रथम क्रमांक. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत ते आमचे नरेंद्र महाराज 11 NG स्पोर्ट लाटवाडी. तर मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि बक्षीस द्यायचं आहे. ते बघा ट्रॉफी आणतात. ही बघा ट्रॉफी. तर मंदिरात चाललो आम्ही. हे बघा गोलंदाज सूर्जाक बसलो हा मस्तपैकी ट्रॉफी. हे बघा सगळे इल्यात. नाही तर कोणी फुटला तुझं मग अशी राजू ते काय मध्ये डायरेक्ट हे आपल्या पुढे खाली येणार नाही वाटतं. यांची शूटिंग कर. तर म्हणजे आमचं 1 नंबर बसलो आणि जेवण पण इला दत्त जयंती ना त्याच्यामुळे जानेवारीत असतं आमची दरवर्षी. व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग